नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फेरफार म्हणजे काय, फेरफारचे प्रकार, चुकीच्या नोंदी, दुरुस्ती याविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. जर आपण आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. शेतीच्या जमिनीच्या कामकाजाच्या वेळी अनेकदा आपण फेरफार हा शब्द ऐकत असतो, पण आपल्यापैकी बरेच जणांना फेरफार म्हणजे काय, त्याचे प्रकार किती असतात किंवा त्यांच्या नोंदी कशा करतात याबद्दल काहीच माहिती नसते. आणि म्हणूनच आज आपण फेरफारबद्दल माहिती घेणार आहोत. फेरफार म्हणजे नाव नमुना नंबर 6 मधील नोंदी म्हणजेच हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही. या नोंदवहीत जमिनीचे सर्व व्यवहार, वारस, खरेदी विक्री, तारीख, खरेदी रक्कमा व संबंधित माहिती तपशिलावर मिळते. या फेरफार नोंदवहीवरील नोंदीच 7/12 वर येतात. 7/12 वर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी फेरफार नोंद केली जाते. गाव दप्तरी याला गाव नमुना नंबर 6 फेरफारची नोंदवही असंही म्हणतात. अनेक ठिकाणी हा नमुना ड म्हणून तर काही ठिकाणी नोंदीचा उतारा म्हणून प्रसिद्ध आहे. फेरफाराची नोंदवही ही वास्तविक फेरफाराची दैनंदिनी आहे. जमिनीच्या अधिकारामध्ये जसा जसा बदल होत जातो त्याचप्रमाणे अनुक्रमाने या नोंदी घेतल्या जातात. शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा गाव नमुना असून त्याबाबत योग्य ती दक्षता व काळजी त्यावेळी न घेतल्यामुळे अनेकांच्या जीवनात फेरफार घडून आणणारी हीच ती फेरफार नोंदवही. गाव नमुना 6 म्हणजेच फेरफार नोंदवही. वहीचे 4 प्रकार पडतात. 1. गाव नमुना नंबर 6 अ. विवादग्रस्त प्रकरणाची नोंद. वही फेरफारास हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्याच्या निर्णयाची माहिती या नोंदवहीत असते. 2. गाव नमुना नंबर 6 ब. विलंब शुल्क नोंदवही. विलंब शुल्काच्या सर्व नोंदी यात केल्या जातात. 3. गाव नमुना नंबर 6 क. वारस प्रकरणाची नोंदवही. आणि 4. गाव नमुना नंबर 6 ड. पोट हिस्साची नोंदवही. वहीत पोट हिस्साची वाटणी, भूसंपादन याची नोंद असते. फेरफाराच्या नोंदी कशा करतात तर यामध्ये स्तंभ आखले जातात. पहिल्या दिवशी स्तंभात फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहिला जातो. दुसऱ्या स्तंभात हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराचे स्वरूप लिहिले जाते. यामध्ये फेरफाराचा दिनांक, सूचना मिळाल्याचा दिनांक, व्यवहाराचे स्वरूप, संबंधित खातेदाराची नावे, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम इत्यादी तपशील असतो. स्तंभ 3 मध्ये जमिनीचा व्यवहार ज्या गट नंबर किंवा सर्वे नंबरशी संबंधित आहे त्याचा नंबर लिहिला जातो. चौथ्या स्तंभात अशा प्रकारे केलेल्या फेरफारात संबंधितांना नोटीस देऊन चौकशी करून व केलेल्या फेरफार बरोबर करण्यात आला आहे याची स्वतः खात्री करून प्रमाणन अधिकारी त्यांचा आदेश स्तंभ 4 मध्ये देतात व पदनाम लिहून स्वाक्षरी करतात. फेरफाराच्या नोंदी कोण करतात? राज्यभर या नोंदी तलाठी मंजूर करतात असा गैरसमज आहे. फेरफार नोंदी या फक्त तलाठ्याकडून लिहिल्या जातात. त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार तलाठ्यास नाही. या नोंदी मंडळ अधिकारी किंवा सर्कल भाऊसाहेब हे प्रमाणित करतात. कोणतीही नोंद एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्यावर त्यामध्ये बदल करण्याचा तलाठ्यास किंवा मंडळ अधिकाऱ्यास कसलाही अधिकार नाही. शेतजमिनीस किंवा इतर जमीन एखाद्या व्यक्तीकडे खरेदी करून किंवा इतर कारणाने येते अशी प्राप्त झालेली जमीन आपल्या मालकीची आहे याची रीतसर नोंद करणे गरजेचे आहे. त्यासाठी ती जमीन आपल्याकडे कशा पद्धतीने आली याचे पुरावे सादर करावे लागतात. त्या कागदपत्राच्या आधारे सर्वप्रथम फेरफार नोंद लिहिली जाते व ती प्रमाणित आहे की नाही हे तपासण्याची प्रक्रिया सुरू होते. फेरफार नोंद व प्रमाणित नोंद याबद्दल काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत. मंजूर किंवा नामंजूर झालेल्या नोंदीमध्ये कसलाही बदल करण्याचा अधिकार तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांना नाही. या मंजूर अथवा नामंजूर नोंदी विरुद्ध बाजू मांडण्यासाठी प्रबंधित प्राप्त अधिकारी यांच्याकडे अपील करावी लागते. फेरफार नोंद झाल्यावर लगेचच त्यांची नोंद 7/12 वर केली जाते. 7/12 वरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो.
कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती खरी मानण्यात येते. जमिनीच्या अधिकारात होणाऱ्या बदलानुसार त्या क्रमवारीत त्यांच्या नोंदी होत असतात. सातबाऱ्यावरील झालेला बदल कसा आहे याची गेल्या 100 वर्षातील माहिती फेरफार नोंद वाचल्यावर कळू शकते. फेरफारवरून खातेदाराच्या मालकीच्या एकूण जमिनीबाबत माहिती मिळते. फेरफाराची आसामीवर खतावणी 8अ उतारा जमाबंदी पत्रक असेही म्हणतात. 8अ खातेदाराच्या नावावर असलेल्या सर्व जमिनीच्या गटांची, त्याची जमीन महसूल आणि इतर कर यांची माहिती मिळते. फेरफार नोंदीतील चुकीच्या नोंदीची दुरुस्ती. फेरफारमध्ये झालेल्या चुकांमुळे सातबारावर तशीच नोंदी ओढली जाते. 1. लेखनातील चुका व त्यांची दुरुस्ती. हमखासपणे नावात चुका होतात. गट नंबर वगळला जातो. अशा वेळी नव्याने नोंद घेण्याची आवश्यकता नसते. लेखनातील चुका दुरुस्ती करतेवेळी खातेदाराने थेट संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावा. त्यांना कलम 155 महाराष्ट्र महसूल अधिनियमाखाली संबंधित रेकॉर्ड दुरुस्त करून घेण्याचे अधिकार असतात. ज्या प्रकरणात महसूल खात्याची चूक असते त्या केसेसमध्ये तहसीलदार निर्णय घेऊन चूक दुरुस्त करून घेऊ शकतात. मात्र ती कारवाई करावी असा आदेश खालील महसूल कर्मचाऱ्यांना देऊ नये. तर जमीन महसूल कायद्यातील संबंधित तरतुदी खालील चूक दुरुस्ती व्हावी असे आदेश द्यावेत. 2. हक्कांबाबत होणाऱ्या चुका व त्याची दुरुस्ती. जमिनीचा मालकी हक्क, कुळ, वारसा, उत्तराधिकारी इत्यादी हक्कांमध्ये आपल्याला स्थान देण्यात आले नाही असे वाटणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या पुराव्यांच्या आधारे आपणास सदरबाबत हक्क आहे हे मांडण्यासाठी फेरफार नोंदी विरुद्ध रीतसर अपील किंवा फेरतपासणी केली जाते. फेरतपासणी केली पाहिजे. 3. जमीन व्यवहाराच्या बाबतीत फेरफारमध्ये झालेल्या चुका व त्यांची दुरुस्ती. पूर्वी झालेल्या नोंदींमध्ये दुरुस्ती संबंधी नोंदणी दुबार होणे कामी अपील करावी लागते. असा अर्ज केल्यानंतर फेरतपासणी केली जाते व नंतरच दुरुस्ती संबंधी निर्णय घेण्यात येतो. शेतकरी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करतात व फेरफार नोंदीमध्ये दुरुस्तीचा आग्रह धरतात, पण त्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते. जरी चूक असेल तरीसुद्धा. चुकीची नोंद होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी. चुकीच्या नोंदी होऊ नये म्हणून शेतकऱ्याने आपला सातबारा वेळोवेळी तपासून पाहावा व चूक असल्यास तलाठ्याला दाखवावे. 1. पीक पाहणीच्या काळात जमीन मालक सोडून दुसऱ्या कोणाचेही नाव वहिवाटदार सदर दाखल करण्याचा अधिकार तलाठ्यांना नाही. त्यामुळे जमीन मालक सोडून अन्य व्यक्ती वहिवाटीचा दावा करीत असेल तर फक्त अहवाल पाठविण्याची जबाबदारी गाव कामगार तलाठ्याची असते. त्यानंतर रीतसर चौकशी करून वहिवाटदार सदरी कोणाचे नाव लावावे याचे आदेश तहसीलदार यांच्याकडून दिले जातात. 2. पीक पाहणीच्या काळात शेतातील पिके व त्यांचे क्षेत्र व झाडे यांची नोंद सातबारावर करणे. 3. आपल्या शेतात किती क्षेत्रावर आपण कोणते पीक घेतले आहे व त्याची अचूकपणे सातबाऱ्यावर नोंद झाली आहे की नाही याची काळजी शेतकऱ्याने घेणे गरजेचे आहे. चर्चा गावामध्ये असेल. 4. एखाद्या महत्त्वाच्या विषयांसंबंधित माहिती गावी करण्यात आलेले प्रसिद्धीकरण वाचून घेतली पाहिजे. उदाहरण, मतदान यादीवर जर हरकती मागवल्या असतील तर आपल्या घरातील सर्वांची नावे नोंदवली आहेत काय हे बघणे शेतकऱ्याचे हिताचे आहे. 5. नवीन शर्तीच्या जमिनीने हस्तांतरण झालेले आढळल्यास त्याचे अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठवणे. 6. शेतकऱ्यांनी याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कामकाज चालवले पाहिजे. नवीन शर्तीच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण होणार नाही याची बघण्याची जबाबदारी तलाठ्याची आहे. असे हस्तांतरण कायदेशीर करण्याचे अधिकार तहसीलदार यांच्याकडे नाही, त्यामुळे तसा आग्रह धरू नये. 7. जेव्हा गावात नवीन शिधापत्रिका दिल्या जातात तेव्हा घरातील सर्व व्यक्तीची नोंद असणे आवश्यक आहे. पीक पाहणी व नोंदणी कालावधीत
शेतकऱ्याने जातीने हजर राहावे. 9. शेजारच्या शेतकऱ्याने मोजणीचा दगड हलविला किंवा काढून टाकला तर मंडळाधिकारी किंवा तलाठी यांना ताबडतोब लेखी अर्ज देता येईल. 10. कॅनल, पाझर तलाव, स्मशानभूमी, गावठाण, वाट, रस्ता अशा सार्वजनिक कामात जमीन संपादन केली जाते. त्यावेळी शेतकऱ्याने जागेवर उपस्थित राहणे, नक्की कोणत्या बाजूची जमीन विचारात घेतली आहे हे जाणून घेतले पाहिजे. आपण गैरहजर राहिलो तर सरकारला जमीन घेता येणार नाही, असा एक मोठा गैरसमज शेतकऱ्यांना दिसून येतो. वास्तविक समक्ष उपस्थित राहून किती जमीन व कोणत्या बाजूची जमीन घेतली आहे हे कळू शकते. शिवाय भूसंपादनाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी योग्य ती हरकत शेतकरी करू शकतो. समक्ष उपस्थित राहिल्यास अनेक वेळा जमिनीची प्रत व भूसंपादनाचे क्षेत्र याबाबत ताडजोडीतून मार्ग काढता येतो. वादग्रस्त फेरफार हस्तांतरणाबाबत फेरफारमध्ये ज्यांच्या हितसंबंध असेल अशा सर्वांना लेखी किंवा तोंडी हरकत घेता येतो. मिळालेल्या हरकतीची वरिष्ठ महसूल अधिकारी, न्यायालय किंवा नोंदणी अधिकारी यांच्याकडून प्राप्त व पत्रकाची नोंद तात्काळ नोंद वहीत करून चावडीवर त्यांची प्रत ठळकपणे चिकटवणे बंधनकारक असते. तसेच त्या संबंधीच्या नोटिसा सर्व संबंधितांना देणे अनिवार्य आहे. अशा नोटिसा दिल्यानंतर तोंडी किंवा लेखी हरकत घेता येते. वादग्रस्त नोंदी या वेगळ्या नोंदवहीत ठेवणे बंधनकारक असते. अशा हरकतीस लगेच पोच देणे बंधनकारक असते. वादात्मक प्रकरणात अव्वल कारकुनापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याने किंवा भूमापन अधिकाऱ्याने 6 महिन्याच्या आत निर्णय घ्यायचा असतो. संबंधित फेरफार वहीत संबंधित नोंदीपुढे दिलेल्या निर्णयाचा निर्देश करून नोंद प्रमाणित किंवा रद्द करायची असते व नोंद प्रमाणित झाल्यावरच त्याची नोंद गाव नमुना 7 म्हणजे 7/12 वर घेतली जाते. 7/12 वर आळे करून जुन्या हक्कधारकाच्या नावावर कंस करून नवीन हक्कधारकाचे नाव तपशिलासह नोंदवली जाते. अशा प्रकारे फेरफार नोंदीचे हे महत्त्व लक्षात घेता अगदी मागील 100 वर्षात 7/12 मधील झालेले बदल हे फेरफार वहीतील फेरफार नंबरची नोंद वाचली असता समजू शकते. तर या प्रकारे मित्रांनो सर्व फेरफारबद्दल मी आपल्याला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो हा आमचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.